नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या 150व्या भागात आपलं स्वागत. भाजपनं जाहीर केलेली यादी, त्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि भूमिका हे पाहणार आहोतच. त्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या प्रत्येक राजकीय घटनांचाही आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवात करूया दिल्लीतून आलेल्या सर्वात मोठ्या बातमीनं, सुप्रीम कोर्टातून. आपल्याला माहितीच आहे की राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह हे निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिले. पण आजच्या ह्या विरोधातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या कमेंट्समुळे मात्र दादांचे चिन्ह धोक्यात आहे का, हा सवाल प्रकर्षानं उभा राहिला. आणि त्याला कारण ठरलं सुप्रीम कोर्टाचा हा सल्ला. आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत की तुम्ही घड्याळ चिन्हाचा वापर न करता दुसऱ्या कुठल्या तरी चिन्हाचा वापर करा. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात न्यायालयासमोर याचिका आलेली आहे. जर आम्ही आयोगाचा निकाल रद्दबातल ठरवला, ऐन निवडणुकीच्या मध्यावर आमचा निकाल आला, तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न न्यायालयानं केला. त्याहून दुसरी महत्वाची बातमी ही की आज याच सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना शरद पवारांचा फोटो आणि नाव आपल्या पक्षाच्या बॅनर्सवर न वापरण्याच्या सूचना दिल्या. याबाबतचं हमीपत्र येत्या सोमवारपर्यंत कोर्टात दाखल करण्याची मुदत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. शरद पवारांचा फोटो तळागाळातील कार्यकर्ते वापरत असून लोकांची फसवणूक होत असल्याचा आक्षेप सिंघवींनी शरद पवार गटाकडून नोंदवला होता. त्यावर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की साहेबांचा फोटो जो आहे तो वापरू नका, कारण तुमचा आता एक वेगळा पक्ष आहे, पक्षाचा ते वापरा. तुला माहिती का, ज्यावेळेस आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही ते सगळे वापरत होतो, त्यावेळेस त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की माझा फोटो जर कोणी वापरला तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ते म्हटल्यानंतर आम्ही ते बंद केलं. आम्ही आता सुसंस्कृत नेते म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो लावतो आणि लोकांच्या समोर जातो. मात्र ते असं म्हणतात की पवारांची लोकप्रियता जास्त आहे, त्यामुळे पवार साहेबांचा फोटो अजूनही वापरला जातो. त्याचे पुरावे वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये कुठे वापरलं सांगा ना. जिल्ह्यामध्ये त्यांचे पोस्ट तुम्ही परवा बारामतीमध्ये नमोचा कार्यक्रम झाला, रोजगार मेळावा, कुठं तुम्ही बघितला? त्या संदर्भात जर कोणी वापरत असेल तर त्यांना, म्हणजे मला तर माहित नाही, कारण आम्ही पण सगळ्यांना सांगितलं, शेवटी हयात व्यक्ती जी असते त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनेच असतो, ह्याबद्दल दुमत नाही. अजित पवारांच्या याच भूमिकेवर होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरणार, अजित पवारांच्या निर्णयानं राष्ट्रवादीला फायदा होणार का? तुम्हाला सांगायचं होतं फायदा होणार की नाही. दादांचं ऐकलं. आता शरद पवारांच्या बाजूनं जितेंद्र आव्हाडांनी आजच्या सगळ्या घडामोडींवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. निरीक्षण नोंदवताना म्हटलं की तो खूप मोठा नेता आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयही मान्य करतंय की, आणि त्यांचा गुडविल म्हणजे त्यांचं जे त्यांनी मिळवलेले जे सहानुभूती नाही म्हणणार आहे, गुडविलला मराठीत काय मला शब्द आठवण, लोकप्रियता नाही, गुडविल म्हणजे मनामध्ये एक चांगुलपणा निर्माण होतो ज्याच्याने, तो तुम्ही कशाला वापरताय? तुम्ही जर त्यांच्यापासून बाजूला गेले आहात आणि स्वतःहून बाजूला गेले आहात तर तुम्ही सगळं नवीन घ्या ना. आणि त्यांनी सांगितलं की शनिवार तुम्ही फोटो तर वापरायचाच नाही, त्याचा मला अंडरटेकिंग घ्या शनिवारी. आणि मग सूचित केलं की तुम्ही जर एवढे सगळेच मोठे लोक आहात आणि तुम्ही सगळंच सोडलेलं आहे त्यांच्याकडनं, तर मग विचार करा की एखादा नवीन सिंबल घेऊन लढण्याचाही विचार करून ठेवा. पवार म्हटलं की बारामती आलीच, पण सध्या बारामतीत चर्चेत पवार नाही तर विजय शिवतारे आहेत.
कारण ठरलंय शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी महायुतीत उगारलेला बंडाचा झेंडा. सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लोकसभा मैदानात स्वतःची उमेदवारी शिंदेच्या शिवतारेंनी जाहीरही केली आणि सत्तेत आपल्याच पक्षाबरोबर असणाऱ्या अजित पवारांवर भरपूर तोंडसुखही घेतलं. पण आज शिवतारेंना एकनाथ शिंदेंनी मुंबईला बोलावून घेतलं. दुपारी 2 वाजताच शिवतारे मुंबईत पोहोचले, पण एकनाथ शिंदेंच्या नियोजित कार्यक्रमांमुळे तब्बल 5.5 तास शिवतारेंना ताटकळावं लागलंय. अखेरीस 7:30 वाजता शिवतारे शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर गेले. या बैठकीत एकनाथ शिंदे बारामतीत लढण्यावरून शिवतारेंचं मन वळवण्यात यशस्वी होतात का? विजय शिवतारे आपली उमेदवारी मागे घेणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. अगदी थोड्याच वेळात ही बातमी आपल्याला कळू शकते. अजितदादांचं टेन्शन वाढवणारी अजून एक बातमी. त्यांचे साथीदार निलेश लंके शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. खुद्द अजित पवारांनी देखील निलेश लंके नाराज असल्याचं मान्य केलंय. तसंच चुकीचा निर्णय न घेण्याचं आवाहन करताना राष्ट्रवादीतून बाहेर पडायचं असेल तर काय होईल याचा इशाराही दिला. यावर निलेश लंकेंनीही आपली बाजू मांडताना आपली भूमिका मात्र स्पष्ट केलेली नाही. पाहुयात. निलेश लंके नाराज आहेत. ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांना मी काल घेऊन बसलो होतो. त्यांनी एका मंत्री महोदयांच्याबद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या. मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे, तुम्ही, मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया आणि ज्या मंत्र्याच्याबद्दल नाराजी आहे त्यांनाही आपण बोलूया आणि त्याच्यातून जे काही गैरसमज झाले असतील, कुणाला कमी लेख मिळत आला असेल, काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया. परंतु तू व्यवस्थितपणे राहा, कुठंही चुकीचं काही करू नको. आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे. त्यांनी जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल. समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका 2 जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं त्यावेळेस त्यांच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही. अजून ते बोलून 6 महिने नाही झालो तोच लगेच त्या निलेशला, अरे निलेश तू आमचाच आहे, निलेश तू आमचाच आहे करायला लागले. दादा हे आमचे नेते आहेत. काल आमची सविस्तरपणे त्या ठिकाणी चर्चा पण झाली मतदारसंघाच्या बाबतीत. त्यांनी पण सांगितलं, पण मी अजून कुठला असा निवडणूक लढवण्याचा कुठला निर्णय घेतलेला तसा नाही. प्रत्येक नेत्याला वाटतं की आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, हे त्या जागेवर वडिलकीच्या नात्याने त्यांनी मला सांगितलं. तरी पण पाहू अजून निवडणूक लढवायची नाही लढवायची हा निर्णय अजून त्याला वेळ आहे. पाहू कसं करता येईल सगळ्या गोष्टींचा अंदाज. अजितदादा आणि निलेश लंके दोघांनाही ऐकलं की एक गोष्ट लक्षात येते की रोख कोणाकडे आहे. ज्या जिल्ह्याच्या मंत्र्यावर निलेश लंके नाराज आहेत ते मंत्री स्पष्ट आहे की राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबतही आज माहिती दिली. जागा वाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. पाहुयात काय परिस्थिती. एक मीटिंग शेवटची राहिलेली आहे. पहिल्या मीटिंगमध्ये 80% जागा कोणी कुठल्या लढवायच्या याबद्दलचा निर्णय झाला. 20% जागेच्या बद्दल थोडंसं पेंडिंगला ठेवलेलं आहे, परंतु पुढच्या मीटिंगला त्याच्यातून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तो घेतला गेला की लगेचच सगळेजण आपापल्या जागा जाहीर करतील. अजितदादाच माझे नेते, निवडणुकीबाबत मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं आज सकाळी म्हणणारे निलेश लंके संध्याकाळ होता होता 4:30च्या सुमारास
थेट पुण्यात शरद पवारांसमोर हजर झाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेही उपस्थित होते। निलेश लंके शरद पवार भेटीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। 11 मार्च रोजी निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांची भेट झाली होती। त्या भेटीनंतर बऱ्याच घडामोडी घडल्या। नाराज लंकेच्या मनधरणीसाठी स्वतः अजितदादांनी काल भेट घेतली, समजूतही काढली, इशारा वजा सल्लाही देण्यासही ते विसरले नाहीत। पण निलेश लंकेंनी आज शरद पवारांच्या मंचावरून मी शरद पवारांच्या विचारधारेसोबतच असल्याचं सांगितलं, पण पक्षप्रवेशाबाबत चुप्पी साधली। यावेळी जयंत पाटलांनी निलेश लंकेंना भेट म्हणून तुतारी चिन्हाची प्रतिमा दिली, पक्षप्रवेशाचे संकेत दिले। सोहळा लंकेच्या पुस्तक उद्घाटनाचा, पण कार्यक्रम अजित पवार गटाला गळती लावण्याचा होता का, हीच चर्चा आहे। दरम्यान शरद पवारांच्या शेजारी बसून नेमकं काय म्हणाले निलेश लंके, पाहूयात। विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना। साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना। तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पाहतात याच्या, माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा, आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना। कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना, ही जागा घेऊ शकत नाही। मी साहेबांच्या शेजारी बसलेले, साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणारी, काल पण होती। हातात घड्याळ आहे का तुतारी आहे का ते क्लिअर सांगा बघा, कन्फ्युजन अजून आहे की आदरणीय साहेब या आमच्या आपले सर्वांचे सर्व आदरणीय साहेब साहेब सांगते तो आदेश नाही। साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं सोपे। एकंदरीतच काय तर पक्ष आणि चिन्ह जरी दादांनी पटकावलं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या पटावर शरद पवारांची पॉवर पुन्हा एकदा पाहायला मिळते। निलेश लंकेंच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती ती पाहूयात। आम्हाला लंके साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंसोबत दिल्लीत दिसतील? पुण्यातल्या लंके पवार भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शरद पवारांच्या वयाची चर्चा केली। त्यावेळी शरद पवारांची प्रतिक्रियेने एकच हशा पिकला। काय होतं जयंत नेमकं काय केलं ते पाहूयात। महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे, नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची हुरळ आहे। आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो। तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी। आता पुण्यात जाऊया। पुण्यातील फायरब्रँड मनसैनिक वसंत मोरेंनी राज ठाकरेंना 2 दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र केला होता। त्यानंतर अमित ठाकरेंवर निशाणा साधल्यावर आज अचानक पुण्यातील कार्यालयात शरद पवारांची भेटही त्यांनी घेतली। या भेटीवेळी वसंत मोरेंनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, लोकसभेसाठी इच्छुक असल्याचंही सांगितलं, पण ते शरद पवारांसोबत जाणार आहेत की नाही याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे। मनसेला रामराम करण्याआधीही वसंत मोरेंनी 27 फेब्रुवारी रोजी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली होती, हेही तितकंच महत्वाचं। त्यामुळे वसंत मोरेंच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। पाहूयात काय म्हणाले वसंत मोरे। मी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची सर्व परिस्थिती मान्य शरद पवार साहेबांना माहिती आहे। तरी सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने मी खासदार होऊ शकतो, मी उमेदवार होऊ शकतो हे मी साहेबांना सांगितले की साहेबांनी या बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुद्धा बोललं पाहिजे। ते जर त्यांच्यासोबत बोलले
तर मला वाटतं की या ठिकाणी वसंत मोरे पुण्यामध्ये खासदार होऊ शकतो आणि आघाडीचा मिळू शकतो. आता पुण्यातून कोकणात जाऊ. तिथं उद्धव ठाकरेंनी महायुती विरोधात शड्डू ठोकलाय. आज गुहागर आणि दापोलीत त्यांच्या सभा झाल्या. इथल्या दोन्ही सभांमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा नेते नारायण राणे यांच्यासह शिवसेना शिंदे गटावर घणाघाती टीका केली. विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती असं म्हणत राणेंना टोला आणला. तर तुम्ही एकटे नाही आहे असं म्हणत भास्कर जाधवांना धीरही दिला. भाजपाचं हिंदुत्व नाचलेले हिंदुत्व आहे असा प्रहारही उद्धव ठाकरेंनी केला. पाहूयात. सांगतो भास्करराव, तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाळीने उत्तर देऊ नका. कारण ती आपली संस्कृती नाही, ते आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपाचं नाचलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे, ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या असतील तर तुम्हाला लख लाभो, तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो. राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा पाहूया. शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरणार अजित पवारांच्या निर्णयानं राष्ट्रवादीला फायदा होणार का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया? एक्स वरून बापूसाहेब शिंदे, फोटोने काही फरक पडेल असे वाटत नाही. लोक आता शहाणे झालेत. मग या न्यायानं शिंदे बाळासाहेबांचा फोटो वापरतात, त्यांना किती फायदा होईल? एक्स वरूनच स्वप्नील परखड, फोटो बदलण्याऐवजी जनतेशी नाळ जोडली गेली तर खूप फायदा होईल. एक्स वरूनच दयानंद गौडगाव, मतदार सुजाण आहे, फोटो दाखवून मते मिळवण्याचा काळ आता राहिला नाही. युट्यूब वरून विजय चुंबळे, फोटो बदलण्याऐवजी जनतेशी नाळ जोडली गेली तर खूप फायदा होईल. युट्यूब वरूनच शरद जोशी, कोणाचेच फोटो वापरले नाहीत तर जास्त फायदा होईल. फेसबुक वरून जगन्नाथ खरात, अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरल्यास फायदाच होईल. फेसबुक वरून निलेश निमसे, स्वतःचा फोटो लावून मत मिळणार नाही म्हणून दुसऱ्यांचे फोटो लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच संपूर्ण घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण. सूरजजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. एकंदरीत सगळी जर परिस्थिती बघितली तर बरीच मंडळी ही कुठेतरी वापस शरद पवारांच्या संपर्कात आहेत असं चित्र दिसतंय. पुढे काय होईल? जर एकंदरीत चित्र पाहिलं तर बरीच मंडळी अजितदादाच्या सुद्धा संपर्कात आहेत. योग्य वेळी ती मंडळी अजितदादासोबत जोडली जातील. आज जी काही परत गेले ते फक्त स्वतःच्या राजकीय हितासाठी ते गेलेले आहेत. त्यांना कुठंतरी एक तिथं काहीतरी लाभ दिसत होता आणि आपल्याला तिथून कुठली तरी पुढची निवडणूक लढायची आणि तिथं संधी भेटत होती म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. ते कुठल्याही एक इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा जी असते ते त्यांच्या पुढे महत्वाकांक्षा मोठी वाटली म्हणून ते आज पवार साहेबांसोबत गेलेले आहेत. परंतु भविष्यात अजितदादा सोबत अनेक लोक तुम्हाला राष्ट्रवादी सोबत जोडलेले दिसतील, अजितदादा सोबत जोडलेले दिसतील. अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भविष्यात आपलं राजकीय कारकीर्द दादांसोबत करताना आपल्याला या ठिकाणी दिसतील. काल स्वतः दादांनी सांगितलं की त्यांचं बोलणं झालं निलेश लंकेंशी आणि आज निलेश लंकेंनी ऍक्च्युअल प्रवेश मात्र केलेला नाहीये. एका प्रकारे त्यांनी इशारा दिलाय पण त्यांनी कृती पूर्ण केलेली नाहीये.
त्यामुळे निलेश लंके नक्की सध्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी कुठे आहेत? तुमच्या बरोबर आहेत की बाहेर आहेत? निलेश लंके मला वाटतं स्वतःच कन्फ्युज मोडमध्ये आहेत, कारण त्यांना दादांसोबतही राहायचंय, त्यांना पवार साहेबांसोबतही राहायचंय, परंतु राजकारणामध्ये कुठली तरी एक भूमिका ठोस घेतली पाहिजे तरच तो व्यक्ती राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो. दुविधा मनस्थितीत असणारा व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही. एक सकाळी तुम्ही वेगळं बोलता, संध्याकाळी तुम्ही कृती वेगळी करता, याच्यावरनं तुमची राजकीय सगजता, राजकीय चातुर्य दिसून येतं. मला वाटतं निलेश लंकेला त्या ठिकाणची जनता भविष्यामध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावरती जनतेच्या मताच्या रूपानं त्यांना जी काही सजा म्हणूयात किंवा काय त्यांना भेटायचं ते भविष्यात भेटेल. सूरजजी, आपल्याला आता शरद पवारांचा फोटो लावता येणार नाहीये. अनेक कार्यकर्ते, अनेक मंडळी अजूनही शरद पवारांचा फोटो वापरतात, पण आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ते करता येणार नाहीये. याचा फटका बसेल का? मला वाटतं काही जसे बोगस डॉक्टर माध्यमामध्ये येऊन एक वेगळी भूमिका मांडली, कदाचित त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आजचा जो आदेश म्हणावा किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी डिबेट झाली ती पूर्णपणे ऐकलेली नसावी, म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी डॉक्टरकी भेटल्या त्या पद्धतीने आज आम्हाला वाटलं की ते कायदे तज्ञ पण झालेत की काय, कारण ज्या पद्धतीने ते भूमिका मांडत होते कदाचित त्यांनी तिथली जी सुप्रीम कोर्टामध्ये झालेली घडामोड ऐकली नसेल किंवा त्यांना माहिती नसतील. माध्यमामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करायचं होतं म्हणून तशी भूमिका त्यांनी मांडली की काय असं काय झालंय सुप्रीम कोर्टात? सुप्रीम कोर्टामध्ये आज जी चर्चा झाली, सुप्रीम कोर्टामध्ये पॉइंट ऑफ डिस्कशन मध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे, हे ज्यावेळेस आम्ही वेगळी भूमिका घेतली होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये पवार साहेबांच्या गटाने एक अपील केलं होतं. त्या अपीलमध्ये असं त्यांचं म्हणणं होतं की पवार साहेबांचा फोटो आणि राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह वापरू नये. हे कधी झालेली घडामोड किंवा कधी झालेली अपील आहे तर ज्या वेळेस आम्ही वेगळी भूमिका घेतली होती त्यावेळेस ते अपील आहे. आणि त्या अपिलावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झाली आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे पॉइंट ऑफ डिस्कशन मध्ये की जर दोन गटामध्ये डिस्प्यूट असेल तर त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह आणि फोटो वापरू नये, पवार साहेबांचा फोटो वापरू नये. परंतु पवार साहेबांनी ज्यावेळेस आव्हान केलं होतं माझा फोटो कुठेही वापरू नये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतपणे पत्र काढून कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की यापुढे कुठेही पवार साहेबांचा फोटो आपल्याला वापरायचा नाही. मग त्या दिवसापासून आम्ही फोटो वापरणं सगळ्यांनी बंद केलं आणि त्या अपिलावरती आज सुप्रीम कोर्टाने पॉइंट ऑफ डिस्कशन मध्ये असं म्हणलेलं आहे जर डिस्प्यूट असेल तर चिन्हाबद्दल त्यांनी केलेलं आहे. परंतु त्याच्यानंतर जी घडामोडी झाल्या निवडणूक आयोगामध्ये असेल, विधिमंडळात असेल, पुढचं माहिती आहे पण लोकशाही मार्गानं संविधानिक पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्ह देण्यात आलेलं आहे. 19 तारखेला चिन्हाची बाब मात्र स्पष्ट आहे, कोर्टानं काय म्हटलं बाजू मांडतील. सूरजजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. राष्ट्रवादीच्या विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरणार अजित पवारांच्या निर्णयानं राष्ट्रवादीला फायदा होणार का? एकूण 42,000 मतं युट्यूबवर. 21% लोकांनी फायदा होईल असं म्हटलं, 79% नाही होणार. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 40% फायदा होईल असं म्हटलंय, 55% नाही होणार असं म्हटलंय. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 23% लोकांनी फायदा होईल असं म्हटलंय, 77% फायदा होणार नाही. एक्सचा कौल बघूया. %27% फायदा होईल असं म्हटलंय, 73% होणार नाही.
देशात कोणत्याही क्षणी लोकसभेची आचारसंहिता लागू होईल. अवघ्या काही तासांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या तर नवल नको वाटायला. म्हणूनच की काय प्रत्येक पक्ष अंगाला तेल लावून आखाड्यात उतरणाऱ्या पैलवानांप्रमाणेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करतोय. मतांच्या आखाड्यात आपलाच पैलवान जिंकावा म्हणून प्रत्येक पक्षानं फिल्डिंग लावायला सुरुवात केली. खरं तर अनेक लोक इथून तिथे आणि तिथून इथे उड्या मारताना दिसतील. कोण कुठे आहे हे 2019 पर्यंत महत्वाचेही होते. पक्षनिष्ठा, विचारधारेच्या बांधिलकीचा आभास तरी होता. पण सध्याच्या खिचडी राजकारणात मतदारही सुज्ञ झाले आहेत. कोणी कुठेही गेले तरी खरंच किती फरक पडणार आहे आता. आपद धर्म, शाश्वत धर्म वगैरे ऐकून ऐकून मतदारही आता विचारधारा म्हणून मतदान करेल अशी परिस्थिती उरलेली नाही. मग मतदारानं नक्की अशा राजकीय परिस्थितीत काय करावे? मतदारानं नजीकचा नाही तर उद्याचा विचार करायचा आहे. पक्षाचा, उमेदवाराचा अजेंडा नक्की काय? तो अजेंडा फक्त निवडणुकीसाठी सांगण्यापुरता आहे की खरंच तो पूर्ण करून दाखवायची इच्छाशक्ती आणि इतिहास आहे? आपलं हित, समाजाचं हित आणि देशाचंही हित ज्यात आहे, ज्यात ते पूर्णत्वाला आणण्याची ताकद आहे, असा चेहरा डोळ्यासमोर आणून ईव्हीएमचं बटन दाबण्याची हीच ती वेळ. काल संध्याकाळी भाजपनं आपली लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, ज्यात 20 उमेदवार महाराष्ट्रातील होते. याच 20 मतदारसंघातून 5 विद्यमान खासदारांची तिकीटं पक्षानं कापली आहेत. पक्षात कितीही शिस्त असो, नेत्याबद्दल आदरयुक्त भीती असो, पण तिकीट कापल्यावर तेही विद्यमान असताना भावना काय असणार हे आपण सर्वच समजू शकतो. आणि ह्याच 5 विद्यमान खासदारांना तिकीट न दिल्यामुळे नक्की काय काय प्रश्न उद्भवू शकतात महायुती समोर हे आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. कारण आहेत काही सवाल जे या नावांमुळे उपस्थित झाले. याच मतदारसंघाचं सखोल विश्लेषण आपण करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात आजचा दुसरा प्रश्न, जो आहे बीड लोकसभेशी संबंधित. प्रीतम मुंडेंच्या जागी त्यांचीच बहीण पंकजा मुंडे यांना लोकसभेचं उमेदवार भाजपानं केलं आहे आणि तो प्रश्न पाहायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. बीडमधून खासदार प्रीतम मुंडेच्या जागी पंकजा मुंडेंना तिकीट दिल्याचा भाजपला फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सर्वात आधी आपण जाऊयात लक्षवेधी बीड लोकसभा मतदारसंघात. 2009 पासून इथून मुंडे दिल्लीत जात आहेत. आधी गोपीनाथ मुंडे आणि नंतर 2 टर्म डॉक्टर प्रीतम मुंडे. 2009 साली लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना बीडमधून लोकसभेचं तिकीट मिळालं. अनेक दशकं राज्यात भाजपा वाढवण्याचं काम केल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची ही संधी त्यांनी फार खळखळ न करता हसतमुखानं स्वीकारली होती. आता पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे महायुती सोबत आल्यामुळे परळीच्या विधानसभेच्या जागेचं आणि पंकजा मुंडेंचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. खरं तर बहीणच प्रीतम मुंडे इथून खासदार, पण एका मोठ्या समाजासाठी गोपीनाथ मुंडेंच्या उत्तराधिकारी म्हणून बघितल्या जाणाऱ्या पंकजांचं काय करायचं हा भाजप समोरचा यक्ष प्रश्न. आणि त्याचाच उपाय म्हणून प्रीतमच्या जागी बीडमधून पंकजांनी लोकसभा लढवावी हा पर्याय समोर आला. प्रीतमताईचं तिकीट कापण्याआधी भाजपनं मुंडे परिवाराला विश्वासात घेतलं असणार हे स्पष्ट आहे. गेली कित्येक दशकं बीडमध्ये लोकसभा निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी अशी सुप्त किनार कायम राहिली. त्यात यावेळी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जात सेंटिमेंट्स आणखी स्ट्रॉंग झाले असतील. त्यामुळे पंकजा समोरचं आव्हान वाटतं तेवढं सोपं नसेल. त्यांना सुरेश धस, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, छगन भुजबळ यांची मदत लागणार आहे. गोपीनाथरावांसारखं नियोजन जमलं तर पंकजांसाठी दिल्ली दूर नसेल. ही लढाई जिंकल्या तर आपल्या वडिलांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळू शकते. या विषयावर आज पंकजा आणि प्रीतम
या दोन्ही बहिणींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांची देहबोली तुम्हाला कशी वाटते? त्यावरून नाराजी, आनंद, समाधान वगैरे काही भावना कळतायत का? तुम्हीच पहा आणि ठरवा. आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं. मी राज्य सांभाळायचे, त्या जिल्हा सांभाळायच्या. ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी, त्यात ते करायच्या. आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या. तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे. प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे. आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे. तसा हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट, ज्या गोष्टीची बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय, गेल्या 5 वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली, तो क्षण आलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम आमच्या मराठवाड्यातील बीडमधून थेट पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊयात. इथून भाजपनं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देणार अशी चर्चा गेल्या 8-15 दिवसांपासून सुरू होती आणि काल त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा झाली. खरं तर इथून 4 वेळा भाजपचे हंसराज अहिर निवडून गेले होते. त्यातले 2004, 2009 आणि 2014 असे सलग 3 टर्म त्यांनी हा गड राखला होता. पहिल्या मोदी सरकारमध्ये त्यांना गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती. यावरून त्यांचं महत्व लक्षात येईल. मात्र 2019 मध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकरांकडून ते पराभूत झाले आणि समीकरणं बदलली. भाजपच्या आतली धुसफूस मात्र तेव्हा खऱ्या शिगेला पोहोचली. अहिरांचे समर्थकांनी अनेक वेळा त्यांच्या या पराजयाचे एक कारण सुधीर मुनगंटीवारांशीही जोडलं. 2024 आलं आणि इतर अनेक राज्यात पक्षचिन्ह बदलून का होईना खासदारकीसाठी प्रयत्नशील असताना सुधीर भाऊंनी मात्र उघड उघड खासदारकी नको असं सांगितलं. हंसराज भैयांना खरं तर ती हवी होती, पण पक्षानं जो नको नको म्हणत होता त्याच्या गळ्यात उमेदवारी टाकली. त्यामुळे आता रोल रिव्हर्स झाले. ही जागा जिंकू असा विश्वास हंसराज अहिर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त तर केला. मात्र त्यांच्या देहबोलीत उत्साह मिसिंग होता. मागच्या वेळी झालेला पराभव आणि यावेळी नाकारलेलं तिकीट हे बाजूला सारत सुधीर भाऊंसाठी काम करणार असं अहिरांनी सांगितलंय. असं असलं तरी त्यांचे जवळचे कार्यकर्ते सुधीर भाऊंना मनापासून किती साथ देतात हा सवाल आहेच. अपक्ष निवडणूक लढवावी लागलेले आमदार किशोर जोरगेवार यांना एकेकाळी भाजपात यायचं होतं, ते झालं नाही. त्यांची समजूत आता सुधीर भाऊ काढू शकतात का? काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे आणि सुधीर भाऊ हे तसेही कट्टर विरोधक. त्यामुळे तेही समोर कोणते नवीन अडथळे उभे करतात यावर सुधीर भाऊंची दिल्लीची वाट किती सुकर होते ते ठरणार आहे. पक्षानं दिलेला निर्णय आहे, योग्य निवड आहे आणि निर्णय पक्ष जेव्हा घेतोय तर सगळे निर्णय चांगलेच असतात. म्हणून याही वेळेस जो निर्णय आहे तो चांगला राहील. विजयाकरता काही त्रास होणार नाही. आम्ही ती सीट जिंकू. अनेकदा आम्ही जिंकलेले आहे, परत एकदा जिंकू. कसं यंदा किती मताधिक्य राहील काय वाटतंय? जिंकू. आता एकदम असं सांगणं योग्य राहत नाही. जर भाषा वापरली तर अहंकार वाटतो, पण जिंकू. पूर्व विदर्भातून वळूयात खानदेशाकडे. जळगाव मधील रावेर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष होतं. 2009 साली अस्तित्वात आल्यापासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. सुरुवातीला हरिभाऊ जावळे येथून खासदार झाले होते. गेली 2 टर्म इथून रक्षा खडसे 3-3.25 लाख मतांनी निवडून येत आहेत. त्यांचे सासरे भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे राष्ट्रवादीत गेल्यामुळे इथली गणित बदलतील असं वाटलं होतं. त्यामुळे भाजप रक्षा खडसेंचं तिकीट कट करेल अशी शक्यताही वर्तवली जात होती. तसं झालं असतं तर महाविकास आघाडीला आयता उमेदवार मिळाला असता. नाथाभाऊंनी सुद्धा जोरदार तयारी केली होती, पण रक्षा खडसेंचं तिकीट कायम ठेवत भाजपनं मास्टर स्ट्रोक खेळला आहे. आता नाथाभाऊंसमोरचं धर्मसंकट गहिरं झालं असेल.
काहीही झालं तरी भविष्याचा विचार करून, तसंच मुलगी रोहिणी खडसेंच्या विधानसभेचा विचार करून त्यांना सुनेला पाठबळ द्यावं लागेल असं बोललं जात आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारीमुळे भाजप जिल्हाध्यक्ष आणि स्वर्गीय खासदार हरिभाऊ जावळेंचे सुपुत्र अमोल जावळे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. ते आव्हान सुद्धा खडसेंसमोर असणार आहे. तसंच कट्टर विरोधक गिरीश महाजन, संजय सावकारे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याच्या लताबाई सोनवणे ही आमदार मंडळी किती जोमानं काम करतात यावर रक्षा खडसे यांची विजयी हॅट्रिक अवलंबून असेल. अमोलदादांशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी मला क्लिअरपणे सांगितलं की ताई माझी कोणतीही नाराजी नाहीये. शेवटी पक्ष संघटनेने जो आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे लोक काम करू. आणि आज ते सुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहे. आज पक्ष संघटनेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे रावेर मतदारसंघातलं आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होतील आणि ही सीट निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पण होतील. रक्षा खडसेंचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्यांचं नाव शिक्कामोर्तब केलेलं आहे, त्यांना तिकीट दिलेलं आहे. आमची तयारी जोरात आहे, आमची तयारी सुरू आहे. आता एकनाथजी खडसे आणि त्यांच्या कन्या या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, शरद पवार गटाचे आहेत. त्यामुळे त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांनी भेटावं, त्यांनी तिकीट मागावं नाही मागावं. आता त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार आहेत हे मी आज सांगू शकणार नाही. आता वेळ आहे राज्याची राजधानी महानगरी मुंबईकडे जाण्याची. भाजपनं दुसऱ्या यादीत मुंबईतले 2 उमेदवार जाहीर केले. इथे भाजपचे धक्कातंत्र पाहायला मिळाले. भाजपनं 2 विद्यमान खासदारांचं तिकीट कट केलं. ईशान्य मुंबईमधून खासदार मनोज कोटक यांच्या ऐवजी आमदार मिहिर कोटेचा, तर उत्तर मुंबईमधून खासदार गोपाळ शेट्टी ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. ईशान्य मुंबई गेली 15 वर्ष भाजपचा गड राहिला आहे. किरीट सोमय्या, मनोज कोटक या अगोदर इथून खासदार म्हणून लोकसभेत गेले आहेत. भाजपनं केलेल्या सर्वेत मनोज कोटक यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची चर्चा आहे. कारण काहीही असो, आमदार मिहिर कोटेचा यांच्यावर पक्षानं विश्वास टाकला आहे. जो पक्षादेश आहे तो पालन करू, कोणतीही नाराजी नाही असं खासदार मनोज कोटक सांगत आहेत. मात्र उमेदवारी न मिळाल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होती. जेव्हा त्यांनी मिहिर कोटेचा यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी पक्षाचंच काम करू हेही स्पष्ट केलंय. आज मिहिरबाईंना ईशान्य मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे. निश्चित ईशान्य मुंबईचा विजय हा नेत्रदीपक विजय असेल आणि ईशान्य मुंबई सहित मुंबईच्या 6 जागा महायुती जिंकतील त्याच्यासाठी आम्ही कामाला लागलो. जो प्रचार ज्या गतीने सुरू होता त्याच गतीने हा प्रचार पुढे सुरू राहणार. मी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या 6 जागा महायुती जिंकणार त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रचाराला लागलो. भाजपसाठी मुंबईतीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्वात सेफ मतदारसंघ अशी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. भाजपचे नेते राम नाईक यांनी वाढवलेला हा मतदारसंघ गेल्या 9 निवडणुकांपैकी 7 वेळा इथे भाजपची सरशी झाली आहे. गेली 2 टर्म तर गोपाळ शेट्टी इथून 70% जास्त मतं घेत 4.5 लाख मताधिक्यानं निवडून येत आहेत. त्यामुळेच मोदी शहांच्या आवडत्या मंत्र्यांपैकी एक असलेल्या पियुष गोयल यांच्यासाठी हा मतदारसंघ निवडला गेला असावा. मात्र खासदार गोपाळ शेट्टींना त्याग करावा लागणे हा त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का होता. एवढंच नाही तर स्वतः गोपाळ शेट्टी यांच्या प्रतिक्रियेत सुद्धा नाराजी आणि हताशा लपून राहिली नव्हती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री खासदार गोपाळ शेट्टी यांची घरी जाऊन भेट घेतली. गोपाळ शेट्टी यांच्या या त्यागाची पक्ष योग्य ती दखल घेईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांना दिल्याचं बोललं जात आहे. याचा परिणाम म्हणजे गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर झाली अशी चर्चा आहे. मात्र काल रात्रीची त्यांची प्रतिक्रिया पाहिली तर त्यात अनेक अर्थ दडलेले आपल्याला पाहायला मिळतील.
आता पाहूयात पश्चिम विदर्भातील महत्वाचा असा अकोला मतदारसंघ. भाजपचे संजय धोत्रे 2004 पासून सलग 4 टर्म जिंकत आले आहेत. ते मोदींच्या दुसऱ्या टर्म मध्ये केंद्रात शिक्षण, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री सुद्धा होते. मात्र 2022 साली हाडाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते अंथरुणाला खिळून आहेत. भाजपने त्यांच्या ऐवजी त्यांचे थोरले सुपुत्र अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेचं तिकीट दिले. अकोला जिल्ह्यात भाजपमध्ये 2 गट आहेत. एक गट खासदार संजय धोत्रेंचा तर दुसरा गट माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचा. म्हणायला हे गट आधी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले जायचे, पण दरम्यानच्या काळात विदर्भातही राजकारण बदललं. पण वैयक्तिक समीकरणे आणि राग बदलणे सोपे नाही. जिल्ह्याच्या राजकारणात दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाहीये. मात्र विधान परिषदेत पराभूत झाल्यापासून रणजित पाटलांनी जनसंपर्काकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. जिल्ह्यातील पक्ष संघटना पूर्णपणे धोत्रे गटाच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील विधानसभेचे 4 आणि विधान परिषदेचा 1 आमदार धोत्रे गटाचं नेतृत्व मानणारा आहे. संजय धोत्रे यांचे भाचे आमदार रणधीर सावरकर यांच्यावर अनुप धोत्रे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील. पक्ष आणि संघटनात्मक पातळी आणि कार्यकर्त्यांचं जाळं ही संजय धोत्रे गटाची जमेची बाजू आहे. मतदारसंघात काँग्रेस नेत्यांशी असलेलं नातेसंबंधही धोत्रे कुटुंबाच्या कामी येत असतं. पण वडिलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान अकोल्यातून अनुप धोत्रे कसं परतवून लावतात यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असेल. रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. आपण अनुप धोत्रेंचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना सांगितलं आहे. बीडमध्ये भाजपनं लोकसभेसाठी खांदेपालट केली आहे, त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न. त्यावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. बीडमधून खासदार प्रीतम मुंडेंच्या जागी पंकजा मुंडेंना तिकीट दिल्याचा भाजपला फायदा होईल का? एकूण 60,000 मतं आली आहेत युट्यूबवर. 44% म्हणणं फायदा होईल, 56% म्हणतात ते होणार नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %66 म्हणणं होय, 34% नाही. फेसबुकवर 2,000 मतं. %45 म्हणणं होय, 55% नाही. एक्सचा कौल. %54 म्हणणं हो, 46% नाही. ही तर सुरुवात आहे. भाजपनं राज्यातील 20 जागांची घोषणा केली आहे. गेल्या वेळेचा 25चा आकडा गृहीत धरला तरी आणखी किमान 5 जागांची घोषणा बाकी आहे. पुढच्या यादीत आणखी धक्कादायक निर्णय असू शकतात असं बोललं जात आहे. प्रीतम मुंडे, मनोज कोटक, गोपाळ शेट्टींसारख्या सिटिंग खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं, तर उरलेल्या आजी माजी खासदारांनी आणि गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या इच्छुकांनी त्याग करण्याची तयारी ठेवा असा संदेश यात आहे. त्यामुळे गडचिरोली चिमूरचे खासदार अशोक नेते, उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम प्रमोद महाजन, सोलापूरचे जयसिद्धेश्वर स्वामी आणि भंडारा गोंदियाचे सुनील मेंढे या खासदारांनी देव पाण्यात ठेवले असले तर नवल वाटायला नको. अंतर्गत नाराजी, बंडखोरी, असंतोष टाळत पक्ष शिस्तीचं पालन करणे ही भाजपची खासियत असली तरी मतदारांचाही विचार त्यांना करावा लागणार आहे. नाहीतर त्याची किंमत कसबा पोटनिवडणुकीसारखी मोजावी लागू शकते. भाजपच्या दुसऱ्या यादीसोबतच आपल्याला त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीच्या यादीचीही प्रतीक्षा असेल. मात्र 0 आवरमध्ये इथंच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.